नमस्कार मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. हा आपला आजचा तिसरा व्हिडिओ. मित्रांनो, 10 पिल्ले ते 60 पिल्ल्यापर्यंत तुम्हाला प्रवास सांगितला होता, कसं करायचं, काय करायचं. पण नियोजन कसं करायचं, नियोजन काय असायला पाहिजे. कारण की पिल्ले सांभाळत असताना खूप रोगराई येतात, तर त्या कशा बंद करायच्या किंवा त्या रोगराई कशा थांबतील ते जर बघायचं तर ते कसं करता येईल. मित्रांनो, व्हिडिओ हा अनकट राहतो आणि एडिट केला राहत नाही आपला, म्हणजे एडिट वगैरे करत नाही आपण. व्हिडिओ हा सरळ जसा बनेल तसा मी अपलोड करत असतो. कारण की काय, जे रिॲलिटी आपण तेच धावणार आहात, त्याला एडिट करा, माहिती नसलेल्या गोष्टी सांगा, हे जमणार नाही. जे आहे ओरिजिनलच सांगू, ओरिजिनलच बनवू. मित्रांनो, पिल्लांना सांभाळण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्ही 1-1 महिन्याची पिल्लं जर आणले तर त्यांच्यासाठी मिनरल मिक्सचर घेऊन या आणि घास लावा, मेथी घास लावा, दसरथ घास लावा. जेवढा कवळा चारा बनवता येईल जनावरांसाठी तेवढा जमा करा आणि त्यानंतर पिल्लं घेऊन या. जर तुम्ही आधी पिल्लं घेऊन आली आणि नंतर तुम्ही त्यांना हे सगळ्या गोष्टी दिल्या किंवा शेतीमध्ये पेरल्या तर त्याला उगण्यात, त्याला कापून येऊस तर 2-3 महिने निवडतात. तोपर्यंत पिल्ल्यांची तब्येत खराब होऊ शकते. राणी चाल. तर सगळ्यात आधी चाऱ्याचं नियोजन करा, स्वच्छ पाणी द्या आणि मिनरल मिक्सचर घेऊन या. प्रत्येक पिल्लासाठी एक मात्रा ठरवा, पिल्लांना मिनरल मिक्सचर द्या, त्यांना दररोज स्वच्छ करा, म्हणजे त्यांना धुण्याची एक सवय लावा. जनावर जेवढं धुशाल, जेवढं स्वच्छ ठेवशाल तेवढं जनावर अंगावरती चांगलं दिसतं आणि खातंसुद्धा. आता माझ्या बकऱ्या पाहत असाल तुम्ही, चमकत असतील. जनावरं सांभाळताना खूप गोष्टींचा विचार करावा लागतो, खूप गोष्टींचं ध्यान ठेवावं लागतं. म्हणजे घ्यायचं असं नसतं. तुम्ही जर बंदिस्त करत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे. जर तुम्ही असे फिरते जर ठेवणार असाल तर ही पण चांगली गोष्ट आहे. कारण की बाहेरचा वारा आणि घरचा भारा जनावरांना जेवढं तितक्याच करते अंगावर आणि बंदिस्त आणि आरामचा नियोजन पद्धत चांगली केली तर ते पण खूप चांगलं आहे. आणि एका झाडावरती ठेवले तर खूप छान असतं. मित्रांनो, भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. पर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करू नका. मित्रांनो, तुमच्या कमेंटची वाट बघतोय. इंस्टाग्रामवरती खूप लोक कमेंट करतात, परंतु आता तिसरा व्हिडिओ पण आतापर्यंत कोणीही कमेंट केलेले नाही आहेत. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कळवा. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.